नमस्कार. माझ्या माय क्रिएटिव्हिटी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बटाट्याचा पराठा करून दाखवणार आहे. एकदम झटपट होतो. बटाट्याची चटणी तयार असेल तर एकदम छान पटकन तयार होतो, झटपट होतो. तुम्ही नक्की करून बघा. बटाट्याचा पराठा बनवण्यासाठी भिजवलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे, एक गोळा, आणि बटाट्याची चटणी मॅश करून घेतली आहे. बटाट्याची चटणीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे. मला बटाट्याची चटणी कशी करायची ते बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. बटाट्याची चटणी अशी हाताने मॅश करून घेतली आहे. आता पराठा लाटूया. तर थोडंसं पिठात बुडवून घेऊया आणि त्याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. पण पुरणपोळी करण्यासाठी करतो तशी वाटी करून घ्यायची आहे. तर त्यामध्ये बटाट्याच्या चटणीचा गोळा ठेवायचा आणि बंद करून घ्यायचा आहे. व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. तवा पण मी तापायला ठेवला आहे तोपर्यंत. आता मी हा छान व्यवस्थित बंद करून घेतला आहे. आता पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून लाटून घ्यायचं आहे. गोळ्याला वरून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. बटाट्याची चटणी मॅश करून घेतल्यामुळं पराठा फुटत नाही. असं सगळीकडे छान खालून वरून पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. असं गोल गोल लाटणं फिरवत हळूहळू लाटायचं आहे. सगळ्या बाजूने असं थोडंसं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे. आता पलटून घेऊया. थोडंसं हाताने थापून मधली बाजू जाड असेल तर पातळ करून घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूने सारखा लाटून घ्यायचा आहे. असं थोडं थोडं मधून मधून दाबला म्हणजे सगळ्या बाजू सारख्या होतील. आता परत थोडंसं पलटून घेऊन लाटून घेऊया म्हणजे सगळीकडून सारखा लाटला जाईल. आता हा लाटून झाला आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाड आहे असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तवा मी तापायला ठेवला होता. आता त्याच्यावर हा पराठा टाकूया. आता पराठा भाजून घेऊया. तर थोडासा खालच्या बाजूने भाजला, पलटून घ्यायचा आहे. आता परत पलटून घेऊया. आता ह्या स्टेजला त्याच्यावर तूप घालूया. मला बटर आवडत असेल तर बटर पण घालू शकता, तेल पण घालू शकता. नाश्त्यासाठी एकदम झटपट तयार होतो हा. लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो. तूप तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त घालू शकता. तूप बटर घातल्याशिवाय खाण्याची मजा येत नाही. उलट पालट करून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर कडा थोड्या दाबून घ्यायचे आहे म्हणजे छान भाजल्या जातील. आता बटाट्याचा गरमागरम पराठा तयार आहे. तुम्ही आता ताटात काढून घेते. तर बटाट्याचा पराठा तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता. माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यामुळं माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.